जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या सीटेट परीक्षेमध्ये CDP घटक आहे, म्हणजे ह्या ठिकाणी चाइल्ड डेव्हलपमेंट संदर्भात। तर ह्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे बाल विकासासंदर्भात प्रश्न विचारले जातात। तर आज आपण महत्त्वाचे जे काही 40+ जे प्रश्न असेल, 40 ते 50 प्रश्न, तर ते मागील सीटेट परीक्षेमधील जे काही PYQ होते, म्हणजे मागे जे प्रश्न विचारण्यात आलेले, तर ते प्रश्न सध्या इथं बघणार आहोत। तर आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। हे प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने विचारले जातात, तर हे सध्या बघा रिपीट देखील होतात। तर सुरुवात करूया आपण। तर इथं बघा प्रश्न पहिला होता, तर हा प्रश्न मागे PYQ आहे। हे PYQ संपूर्ण प्रश्न जे आहे, तर हे PYQ आहे। तर त्याच्यामधून फक्त बाल विकासाचा जो घटक आहे, तर त्या घटकावरती जे प्रश्न सध्या विचारण्यात आले, तेच प्रश्न इथं आपण बघणार आहोत। तर इथं बघा, बालक के निम्न में से कौन सा सामाजिक संपर्क का स्रोत सबसे प्रारंभिक और सबसे अधिक चलने वाला है, अशा पद्धतीने प्रश्न आला होता। तर ह्याचं ऑप्शन आहे शिक्षक, परिवार, सहकर्मी आणि मित्र। तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, तर परिवार। परिवार जो आहे, तर तो परिवार म्हणजे ह्या ठिकाणी बघा सबसे प्रारंभिक और सबसे अधिक चलने वाला ह्या ठिकाणी स्रोत आहे। बालकाचं त्या संदर्भात सामाजिक जो काही संपर्क असेल, तर तो परिवारामार्फत इथं होत असतो, म्हणून ह्याचं ऑप्शन बी असणार आहे। पुढचा आहे, निम्नलिखित में से कौन सा भाषा के विकास को प्रभावित नहीं करता, बरोबर। तर इथं भाषा विकासाला प्रभावित जो घटक आहे, तर तो करत नाही, अशा पद्धतीने प्रश्न आहे। तर परिपक्वता, अभिप्रेरणा, स्वास्थ्य, लंबाई या वजन। तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, लंबाई या वजन हे जे आहे, तर ह्या ठिकाणी बघा प्रभावित नाही करत जे काही भाषा विकासासंदर्भात। तर ह्याच्यामध्ये परिपक्वता, अभिप्रेरणा आणि स्वास्थ्य, तर हे 3 घटक सध्या प्रभावित करतात, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी। पुढचा है प्रश्न, कोहलबर्ग के सिद्धांत के अनुसार कौन सी अवस्था पर एक व्यक्ति का निर्णय दूसरे के अनुमोदन, पारिवारिक आकांक्षाओं को, पारंपरिक मूल्यों एवं समाज के नियमों पर आधारित है, अशा पद्धतीने कोहलबर्ग संदर्भात जो काही सिद्धांत आहे, त्याच्यामध्ये स्टेटमेंट आहे। तर इथं पूर्व पारंपरिक, पारंपरिक, पश्च पारंपरिक, पूर्व पश्च पारंपरिक असे ऑप्शन देण्यात आलेले होते। तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, पारंपरिक। तर ह्याच्यामध्ये काय विचारण्यात आलं होतं आपल्याला, की जो कोहलबर्गचा सिद्धांत आहे, तर त्याच्यानुसार कौन-सी अवस्था पर एक व्यक्ति का निर्णय दूसरे के अनुमोदन, पारिवारिक आकांक्षाओं, पारंपरिक मूल्यों एवं समाज के नियमों पर आधारित होगा। तर ह्या ठिकाणी बघा पारंपरिक जो घटक आहे, तर त्याच्यावर आधारित असतो, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर बी असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, बालक के भाषा विकास में मुख्य योगदान देने वाली संस्था कोण आहे, म्हणजे बालकाचा जो काही भाषा विकास असेल, तर त्याच्यामध्ये मुख्य योगदान कोणत्या घटकाचं असतं, परिवार, विद्यालय, जनसंचार माध्यम, पत्र, पत्रिका आहे। तर आपल्याला माहिती आहे की जो काही परिवार आहे, ऑप्शन क्रमांक ए, तर हा मुख्य घटक आपण इथं म्हणू शकतो भाषा विकासासाठी बालकांचा। तर ऑप्शन क्रमांक ए ह्याचं उत्तर असणार आहे परिवार। पुढचा प्रश्न आहे, निम्नलिखित में से कौन सी संज्ञात्मक प्रक्रिया आहे, संज्ञात्मक जी काही प्रक्रिया आहे, तर ती कोणती आहे, खेळणा, प्रतिवृत्ती, किराय, चिंतन, दौडना। तर इथं बघा चिंतन जे आहे, तर हे महत्त्वाचं आपल्याला जी काही संज्ञात्मक प्रक्रिया असेल निम्न में से, तर ती आपल्याला चिंतन हे म्हणता येईल। पुढचा प्रश्न आहे, कौन से आयु समूह के लिए एरिक्सन ने विकास की 8 अवस्थाएं प्रस्तावित की आहे। एरिक्सनच्या 8 विकासाच्या अवस्था होत्या, तर त्याच्यामध्ये बघा कोणसी आयु समूह के लिए एरिक्सन ने विकास की 8 अवस्थाएं प्रस्तावित की है। तर इथं जन्म से मृत्यू तक, जन्म से बाल्यावस्था, जन्म से किशोरावस्था, जन्म से युवावस्था असे 4 ऑप्शन आहे। तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, जन्म से मृत्यू तक, ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे, निम्न में से शेषावस्था की विशेषता नहीं है। शेषावस्था जी आहे, तर त्याचं विशेषता जी आहे, तर ती इथं बघा नाही विचारलेली आहे। तर आपल्याला माहिती आहे की शेषावस्थेमध्ये जे काही शारीरिक विकास की तीव्रता ही देखील असतं, बरोबर, मानसिक क्रियाओं की तीव्रता हे देखील असतं, दूसरों पर निर्भरता हे देखील असतं, मात्र जे काही नैतिकता का होना हे जे आहे, तर हे सध्या आपल्याला विशेषतः शेषावस्थेमध्ये पाहायला मिळत नाही, म्हणून ह्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, नैतिकता का होना। पुढचा प्रश्न आहे, संवेदना ज्ञान की पहिली सीढ़ी है, बरोबर, संवेदना जी काही ज्ञानाची पहिली सीढ़ी आहे, तर ती कोणती सीढ़ी आहे, तर बघा मानसिक विकास, शारीरिक विकास, ध्यान का विकास, भाषा का विकास। तर ह्याच्यामध्ये मानसिक जो विकास आहे, तर तो संवेदना ज्ञान की पहिली सीढ़ी आहे असं आपल्याला म्हणता येईल। पुढचा प्रश्न आहे,
किसको प्रशिक्षण द्वारा व्यवहार में संशोधन की प्रक्रिया माना गया है, बरोबर. तर शिक्षण, अधिगम, अभिप्रेरणा, निर्देश. तर ह्याच्यामध्ये किसको प्रशिक्षण द्वारा व्यवहार में संशोधन की प्रक्रिया माना गया है, अशा पद्धतीने प्रश्न आहे. प्रशिक्षणामध्ये व्यावहारिक जे काही संशोधन की प्रक्रिया असेल तर ते कोणाला मानले गेले, तर अधिगम, ऑप्शन क्रमांक बी हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, किशोरों को नहीं दिया जाना चाहिए, मध्ये जे काही किशोर असेल तर त्यांना काय दिलं नाही पाहिजे, अभिप्रेरणा, सहानुभूती, लालच, जिम्मेदारियां उठाने के अवसर. तर ह्याच्यामध्ये बघा, जे काही लालच असेल तर ते इथं दिलं नाही गेलं पाहिजे, मात्र अभिप्रेरणा दिली गेली पाहिजे, सहानुभूती दिली गेली पाहिजे, जिम्मेदारियां उठाने के अवसर हे जे काही किशोर असेल, जे काही बालक असेल तर त्यांना ते दिलं गेलं पाहिजे, मात्र लालच इथं नाही. पुढचा प्रश्न आहे, एक शिक्षक विद्यार्थी के मानसिक विकास का ज्ञान प्राप्त करके जिसकी योजना नहीं बन सकता वह पाठ्यक्रम, शिक्षण विधि, वस्तू का चयन, शारीरिक विकास. तर ह्याच्यामध्ये उत्तर काय असणार आहे, शारीरिक विकास, ऑप्शन क्रमांक डी ह्याचं उत्तर असणार आहे. ह्याच्यामध्ये एक शिक्षक विद्यार्थी के मानसिक विकास का ज्ञान प्राप्त करके जिसकी योजना नहीं बना सकता वह है शारीरिक विकास. पुढचा है, किशोरों की जटिल अवस्था के कारण किशोरों के अध्ययन का विषय होना चाहिए, बरोबर. तर शारीरिक, मानसिक, बौद्धिक, शरीर तथा मन संबंधी. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, शरीर तथा मन संबंधी. किशोरों की जटिल अवस्था के कारण किशोरों के अध्ययन का विषय होना चाहिए, शरीर तथा मन संबंधी. पुढचा प्रश्न आहे, जिस प्रक्रिया से व्यक्ति मानव के लिए परस्पर निर्भर होकर व्यवहार करना सीखता है वह प्रक्रिया क्या आहे, बरोबर. तर ती प्रक्रिया काय आहे असं पद्धतीने विचार इथं मांडलेले आहे. तर सामाजिकरण, भाषा विकास, वैयक्तिक मूल्य, सामाजिक परिपक्वता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे सामाजिकरण. कारण बघा, जिस प्रक्रिया से व्यक्ती मानव के लिए परस्पर निर्भर होकर व्यवहार करना शिकता है, म्हणजे मानव ह्या ठिकाणी बघा व्यवहार करायला शिकतं, त्यालाच आपण इथे सामाजिकरण इथं म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे, किशोर अवस्था की मुख्य विशेषता निम्न में से कौन सी है. किशोर अवस्थेच्या मुख्य जे काही विशेषता आहे तर ती विचारली आहे. आत्मगौरव, रचनात्मक, सामाजिक प्रवृत्ती, आत्मचेतना. तर ह्याच्यामध्ये प्रमुख जी काही विशेषता असेल तर ते आत्मगौरव ही आपल्याला म्हणता येईल किशोर अवस्थेसंदर्भात. पुढचा प्रश्न आहे, किशोरों का संवेग के नियंत्रण का सबसे अच्छा उपाय निम्नलिखित में से कौन सा है, बरोबर. किशोरों का संवेग के नियंत्रण का सबसे अच्छा उपाय निम्न में से कौन सा है, युक्तिकरण, प्रक्षेपण, शोधन आणि दमन. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे, प्रक्षेपण जे आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला जे काही किशोराचं संवेग के नियंत्रण का सबसे अच्छा उपाय इथे म्हणता येईल. पुढचा प्रश्न आहे, विकास का प्रारंभ होता है. विकासाचा प्रारंभ कुठून होतो, गर्भावस्था, शिशुअवस्था, किशोरावस्था, बाल्यावस्था. तर ह्याचं बघा, गर्भावस्थेपासून विकासाचा प्रारंभ हा होत असतो. पुढचा प्रश्न आहे, सीखना हे काय आहे, तर एक जटिल काय आहे, मानसिक प्रक्रिया आहे, शारीरिक प्रक्रिया आहे, सामाजिक प्रक्रिया आहे, नैतिक प्रक्रिया आहे. तर ही आपल्याला म्हणता येईल की मानसिक जी काही प्रक्रिया आहे, बरोबर. शिकताना आपल्याला एक प्रकारे मानसिक प्रक्रिया इथं त्याला आपण म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे, बालक बालिकाओं को सर्वाधिक समायोजन करना पड़ता है. कशामध्ये समायोजन करायला पडतं, वय, संधिकाल, किशोरावस्था, शिशुअवस्था, बाल्यावस्था. तर जे काही संधिकाल आहे, तर त्याच्यामध्ये वय संधिकालमध्ये बालक बालिकाओं को सर्वाधिक समायोजन करना पड़ता है. पुढचा प्रश्न आहे, कॉर्लेसी गैरिसन ने किस विधी का अध्ययन किया था, बरोबर. कॉर्लेसी गैरिसन जे आहे तर ह्यांनी कशावरती अभ्यास केला होता, तर शेतीजीय विधी, लंबात्मक विधी, सांख्यिकीय विधी, प्रयोगात्मक विधी. तर याचं उत्तर असणार आहे लंबात्मक विधी, ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, मिथ्या परिपक्वता का काल कहा जाता है, बरोबर. मिथ्या परिपक्वता जो काही काळ असेल तर तो नेमक्या कोणत्या अवस्थेला सांगितलं जातं, शिष्यावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था का प्रौढावस्था, बरोबर. तर ह्याचं उत्तर नेमकं काय असणार आहे, कमेंट तुम्ही करू शकतात. मिथ्यावस्था संदर्भात हा महत्त्वाचा. पुढचा प्रश्न आहे, एक बालक पड़ोसी के घर में अपनी माँ की गोद में खेलता हुआ है. उसकी माँ के द्वारा उसके पड़ोसी के यहाँ बिस्तर पर
सुलाते ही वह रोना प्रारंभ कर देता है। आपके अनुसार बालक की आयु क्या होगी? बरोबर, 24 माह, 12 माह, 10 माह, 18 माह. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 10 माह म्हणजे 10 महिन्याचं बालक असणार. त्याच्यामध्ये ह्या ज्या काही प्रक्रिया इथं देण्यात आलेल्या आहे तर त्या सध्या तो करत असतो. पुढचा आहे सीखने का आदर्श काल माना गया है. म्हणजे जे काही शिक्षणाचा आदर्श काल काय असेल? शिष्यावस्थामध्ये, बाल्यावस्थामध्ये, किशोरावस्थेमध्ये, प्रौढावस्थामध्ये. तर याच्यामध्ये बघा, शिष्यावस्थेमध्ये आदर्श जो काही काळ असेल तर तो सीखने का माना गया है शिष्यावस्थेमध्ये. पुढचा प्रश्न आहे बालक जमीन पर से अपने पसंद की वस्तु उठा लेता है. आपके अनुसार बालक की आयु क्या होगी? 12 से 13 माह, 5 से 6 माह, 3 से 4 माह, 8 से 9 माह. तर 8 किंवा 9 हे महिन्याचं असतं बालक, तेव्हा तो अशा पद्धतीने क्रियाही करत असतो. एखादी वस्तू सध्या त्याच्या पसंतीची असेल तर ती सध्या तो त्या ठिकाणी घेऊन घेतो किंवा उचलत असतो. बीजा अवस्था कहा गया आहे. बीजा अवस्था जो काही असेल तर त्याचा काळ इथं बघा कोणता असेल? 0 ते 2 आठवडे, 2 ते 8 आठवडे, 8 ते 16 आठवडे जन्मजात. तर बघा 0 ते 2 जे आठवडे आहे म्हणजे 0 ते 2 सप्ताह आहे तर हे बीजावस्थेचा कालखंड आपण इथं म्हणत असतो. पुढचा प्रश्न आहे बालक के सिर एवं मस्तिष्क का सर्वाधिक विकास किस अवस्था में होता है. बालकाचा मस्तिष्क आणि महत्त्वाचं ह्या ठिकाणी बघा डोक्याचा जो काही विकास असेल तर तो कोणत्या अवस्थेमध्ये होतो? प्रौढावस्था, शिष्यावस्था, किशोरावस्था, बाल्यावस्था. तर जे काही शिष्यावस्था असते तर त्या शिष्यावस्थेमध्ये महत्त्वाचं या ठिकाणी डोक्याचा म्हणजे सिर आणि मस्तिष्क या दोघांचा सध्या बघा विकास त्या ठिकाणी होत असतो. पुढचा प्रश्न आहे 2 ते 5 वर्ष की आयु कहलाती है. शिष्यावस्था, बाल्यावस्था का किशोरावस्था. तर ह्याचं उत्तर काय असणार आहे? शिष्यावस्था. पुढचा प्रश्न आहे गर्भ में संतान सर्वाधिक प्रभावी होती है. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? माँ के पोषण से. बरोबर. पुढचा प्रश्न आहे खेल के मैदान में कौन सा विकास होता है. खेल के मैदान में कौन सा विकास होता है. तर शारीरिक विकास, मानसिक विकास, सामाजिक विकास, उपयुक्त सभी. तर खेळाच्या मैदानामध्ये शारीरिक विकास देखील होतो, मानसिक देखील होतो, सामाजिक देखील असतो. म्हणून ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे बालक के संसारों का प्रारंभ कहाँ से होता है. बालकामध्ये जे काही संसार असेल तर त्याचा प्रारंभ कुठून होतो? तर परिवारामधून. निम्न में से विकास की अवस्था गुणात्मक, संख्यात्मक, निश्चित आयु तक चलने वाली क्रिया, शारीरिक अंगों में परिवर्तन का सूचक. तर ह्या ठिकाणी बघा निम्न में से विकास की अवस्था गुणात्मकता या ठिकाणी असते. नवजात शिशु का भार होता है. नवजात जे काही बालक असेल तर त्याचं वजन किती असतं? तर बघा 6 पाऊंड, 7 पाऊंड, 8 पाऊंड, 9 पाऊंड. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? 7 पाऊंड. जड बुद्धी वाले बालक की जे काही बुद्धिलाब्धी कितनी होती है. जड बुद्धीचा बालक असेल तर त्याचं जो काही IQ असेल तर तो किती असतो? तर बघा 11 ते 120, 81 ते 110, 71 ते 80, 71 से कमी. तर ह्याच्यामध्ये जो काही जड बुद्धीचा बालक असेल तर त्याचं आपण या ठिकाणी बुद्धिलब्धी जी असेल तर ती 71 से कम हे ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर हे IQ वरती सध्या बघा एक प्रश्न सध्या विचारला जातो. तर संपूर्ण बघा तुम्ही सर्वसामान्य बालकाचा IQ किती, जडबुद्धीचा बालकाचा IQ किती हे तर हे प्रश्न सध्या पाठ असू द्या. पुढचा आहे शिक्षा मनोविज्ञान की उत्पत्ती का वर्ष कोणसा माना जाता है. शिक्षा मनोविज्ञानाचं जी उत्पत्ती झाली आहे तर त्याचं वर्ष नेमकं कोणतं होतं? तर 1900 जे काही या ठिकाणी आहे वर्ष तर ते सध्या मानलं जातं. तर अशा पद्धतीने आपण जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न सध्या बघा बघितले आहेत जेणेकरून ह्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर ह्याच्यामध्ये काही प्रश्न सध्या बघा रिपीट होतात म्हणून हा महत्त्वाचे जे काही बाल विकासासंदर्भात महत्त्वाचे आपल्याला प्रश्न CDPमध्ये विचारले जातात. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल माहिती व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे कंटेंट आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला
पाहायला मिळेल. तर मागे देखील व्हिडिओ सध्या बघा अपलोड केलेले आहे, तर ते तुम्ही बघू शकतात. या ठिकाणी महत्त्वाचं प्लेलिस्ट देखील डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते देखील बघू शकतात. तसंच आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या, तिथे आपण क्विज या ठिकाणी घेत असतो. तर महत्त्वाचं होतं. भेटू आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.